नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मकर संक्रांत 2026 मधील कोणत्या तारखेला आहे, मकर संक्रांत कशावर आली आहे, मकर संक्रांतीने देवीने कोणता रंग परिधान केला आहे, मग कोणता रंग आपल्याला म्हणजेच की महिलांना वर्ज्य करायचा आहे, असा कोणता रंग आहे की तो आपण चुकूनही घालायचा नाही आणि मकर संक्रांतीला काय करावे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायकांचा सगळ्यात आवडीचा सण म्हणजे मकर संक्रांत आणि सगळ्यात महत्त्वाचा आता ज्यावेळेस इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्ष चालू होत असतं तर त्यातील पहिल्या महिन्यातील जो सण असतो तर तो मकर संक्रांत असते. तर मकर संक्रांतीची सुरुवात मग आता ज्यावेळेस मकर संक्रांत जानेवारी यावर्षी 2026ची मकर संक्रांत आहे 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी या 2 तारखा ज्या असतात तर या तारखामध्येच मकर संक्रांत येत असते. तर आता ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती म्हणतात. तर आता यावर्षीची 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत केली जाणार आहे. तर आता हा जो सण आहे तर सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण दर्शवित असतो, जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसांची सुरुवात दर्शविते. सूर्यदेवाला समर्पित हा सण मग संपूर्ण भारतामध्ये म्हणा साजरा केला जात असतो. तर मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो, ज्यामुळे उत्तरायणाची सुरुवात होत असते. आता म्हणजेच की मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ म्हणा किंवा तिळाचे लाडू हे एकमेकांना दिले जातात आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशी म्हणण्याची परंपराही आहे. तर आता मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण की या गोष्टी जर आपण केल्या तर त्याचं जास्त पटीनं फळ आपल्याला मिळत असतं. मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तर सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण की प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडत असतं. प्रत्येक संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप मोठा दिवस मानला जातो. आता कोणत्या रंगाची साडी घालायची आहे, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या प्रत्येक गोष्टींचं महत्त्व वेगवेगळं असतं. तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला ज्या आहेत तर त्या सुगड पूजन करत असतात. सुगड म्हणजेच की आता छोटीशी बोळकी असतात. आता ज्याला काही ठिकाणी त्याचं नाव वेगवेगळं असतं, म्हणजे जे छोटे छोटे बोळके असतात तर त्या भागाचं प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळं नाव हे पडलेलंच आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांत ही कशावर आली आहे, आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, म्हणजेच की कोणता रंग आपल्याला घालायचा नाही. कारण की जी संक्रांत देवी आहे तर त्या देवीने जो रंग परिधान केला आहे तर तो रंग मग जो आहे तर तो रंग महिलांनी वर्ज्य केला जातो. तर आता बऱ्याच भागांमध्ये असे म्हटले जाते की काळा रंग जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य केला जातो, पण काही भागांमध्ये काळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी. त्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल की काळा रंग का वर्ज्य केला जातो, तर काही ठिकाणी मग काळा रंग का घातला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी. आता मकर संक्रांती या दिवशी सकाळी लवकर उठून मग स्नान करून सूर्याला अर्धे दिले जाते. त्यानंतर ज्या विवाहित महिला आहेत तर त्या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करत असतात. त्यामुळे पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो पाहून आपल्या देवघरामध्ये जे 5 सुगड आणत असतात तर एका पाटावर ठेवून त्यांना म्हणजेच की लाल धागा बांधत असतात. हळदी कुंकू म्हणा, त्या सुगडामध्ये बोरे गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा तिळगुळ हे सगळं एकत्र त्यामध्ये भरलं जातं आणि सुगड आपल्या देवघरामध्ये ठेवले जातात. आता घरामध्ये एक स्त्री जर असेल तर तिच्या वाटेचं म्हणजेच की 5 सुगड, म्हणजे एका स्त्रीच्या वाटेचं 5, अशा घरामध्ये जर 2 असतील तर दोघींच्या मिळून 10 अशी सुगड मग पूजा केली जाते. त्याचप्रमाणे मग दुसरे तुळशीपाशी जे आहेत तर ते ठेवले जाते. त्यानंतर मग जवळपास जर रामाचं मंदिर असेल तर रामाच्या मंदिरामध्ये वसण्यासाठी जात असतात आणि एक सुगड रामापाशी ठेवले जाते. पण आता हे जे सुगड आहे तर ही सुगड ठेवण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. काही ठिकाणी सुगड मंदिरामध्ये ठेवत नाहीत, काही ठिकाणी सगळ्या सुगड ह्या घरी ठेवतात, काही ठिकाणी तुळशी मातेजवळ ठेवतात. तर तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही मग ही जी सुगड पूजण्याची पद्धत आहे तशा पद्धतीने मग संक्रांत तुम्ही साजरी करू शकता. आता नंतर मग काय केलं जातं, घरामध्ये गोडाधोडाचा जो पदार्थ आहे तर तो पदार्थ पुरणपोळी म्हणा किंवा श्रीखंडपुरी जे असेल ते बनवलं जात असतं. आता सौभाग्यवती ज्या स्त्रिया आहेत तर त्यांनी मग कोणत्या रंगाची म्हणा साडी चुकूनही घातली जात नाही. तर आता संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत. आता अनेक स्त्रियांना असा प्रश्न पडत असतो की आपण कोणत्या बांगड्या भरायच्या आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या आपण बांगड्या भराव्या, कोणता रंग बांगड्यांचा घालू नये,
याबद्दल बऱ्याच जणांना सतत हे प्रश्न पडत असतात. संक्रांत आली म्हटलं की प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न सुरुवातीला पडतच असतो, कारण की बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती नसतात की कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की आता मराठी पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा संक्रांतीचा सण हा साजरा केला जात असतो. कारण की या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण होत असते, म्हणजेच की सूर्य पूर्वेलाच उगवतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो. संक्रांतीपासून वातावरणामध्ये थंडीही हळूहळू कमी होत असते. संक्रांतीपासून दिवस जो आहे तर तो तिळातिळाने वाढत जातो, कारण की मकर संक्रांतीच्या आधी दिवस हा लहान असतो आणि रात्र जी आहे तर ती मोठी होती. पण संक्रांतीनंतर हा दिवस हळूहळू मग होत जातो. रात्र जी आहे तर ती लहान होत असते. तर आपल्याकडे काय केलं जातं की आता संक्रांतीच्या दिवशी दानधर्म, देवाचे दर्शन, तप याला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजेच की नदीच्या ठिकाणी, पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. पण प्रत्येकाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग घरी ज्यावेळेस स्नान करणार असाल त्यावेळेस मग अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, 2 थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे. यामुळे काय होतं की तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं. आता तिळगुळ देण्याचं पण प्रत्येक ठिकाणी, म्हणजेच की त्याचं पण वेगवेगळं महत्त्व आहे. कारण की हा जो सण आहे तर हा स्त्रियांसाठीच हा अतिशय महत्त्वाचा तर मानला जातच असतो. या सणाला हळदी कुंकवाला विशेष महत्त्व दिलं जातं. आता हे जे हळदी कुंकू आहे मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत हा हळदी कुंकाचा जो कार्यक्रम आहे तर तो चालत असतो. आणि त्यामध्ये काय केलं जातं की स्त्रियांना आता हा जो प्रश्न पडतो की कोणती साडी घालावी, कोणत्या बांगड्या घालू नये, तर मग त्यामध्ये सगळ्यात शुभ जे रंग आहेत तर सगळेच रंग शुभ असतात, असा कोणताही रंग नाही की तो अशुभ आहे. पण प्रत्येक भागांमध्ये त्याचं महत्त्व म्हणा किंवा आपल्या घरातील जे वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्या परंपरेनुसार आपल्याला मग आपल्या ह्या परंपरा पाळाव्या लागत असतात. आता नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जात नाही कोणत्याही रंगाला, पण घरातील जे इतर आपले मोठे मंडळी जर सांगत असतील तर त्यावेळेस मग आपल्याला त्यांचं ऐकणं पण जास्त महत्त्वाचं आहे. आपण आता ज्यावेळेस घरातील कोणतंही शुभ कार्य जर असेल तर त्यावेळेस सगळ्यात पहिला रंग म्हणजे हिरवा रंग आपल्याकडे परिधान केला जातो. कारण की हिरवा रंग जो आहे तर सौभाग्याचं प्रतीक मानले जाते. कारण आपण बघत असतो नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या बांगड्या, हिरवी साडी ही परिधान करत असते. कारण की हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण हातामध्ये घालू शकतो. कारण यामुळे काय होतं की पतीचं आयुष्य वाढतं. तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं की हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे हा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणून हिरव्या रंगाला इतकं महत्त्व दिलं जातं. तर आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते हिरव्या रंगाचं, म्हणून जास्तीत जास्त महत्त्व आपल्याकडे दिलं जातं. त्याचप्रमाणे आपण कोणतीही देवी असेल तर त्या देवीची जर ओटी भरत असेल तर हिरव्या रंगाची साडी म्हणा किंवा ब्लाऊज पीस घेत असतो, बांगड्या पण हिरव्या रंगाच्या असतात. म्हणून हिरव्या रंगाला अत्यंत महत्त्व दिलं जातं. तर आता त्यानंतरचा जो रंग आहे तर तो लाल रंग. लाल रंग हा पण खूप शुभ मानला जातो, कारण की लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो. देवी लक्ष्मीला देखील आपण लाल रंग जो आहे तर तो खूप प्रिय आहे. कारण की लाल रंग हे जे आहे तर शौर्याचे म्हणा किंवा संघर्ष, उत्तेजन आणि उत्साह, नवीन जीवनाशी संबंधित हा रंग मानला जातो. आपण दररोज देवपूजा करताना सुद्धा किंवा कोणतीही इतर पूजा मांडताना पाटावरती लाल रंगाचेच वस्त्र आपण टाकत असतो. कारण की लक्ष्मीला सुद्धा लाल रंग हा अत्यंत प्रिय असतो. आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचंच असतं, कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लालच असतो. म्हणून लाल जो रंग आहे तर ह्या रंगाला एवढं महत्त्व दिलं जातं. म्हणून मग तुम्ही लाल रंगाची साडी, लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा अवश्य घालू शकता. त्यानंतरचा रंग जो आहे तर तो केशरी, ज्याला आपण भगवा रंग असेही म्हणत असतो. भगवा रंग हा सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण की रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग हा त्याग, ज्ञान यांनी सेवेचे प्रतीक मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानले जाते. म्हणून या रंगाला अत्यंत महत्त्व दिलं जातं. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. म्हणून तुम्ही या रंगाची साडीसुद्धा परिधान घालू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांच्या सर्वात आवडीचा रंग हा गुलाबी. स्त्रीला हा गुलाबी रंग खूप आवडत असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. हा आनंदाचं प्रतीकसुद्धा मानला जातो. म्हणून नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो हा रंग.
स्त्रियांच्या बद्दल सांगितलं जातं की कोणताही रंग असेल तर त्यामध्ये स्त्रियांची आवड ही सगळ्यात जास्त गुलाबी रंगामध्येच जास्त आवड निर्माण केली जात असते. तर आता तुमच्याकडे गुलाबी रंग असेल किंवा इतर कोणताही रंग असेल तर तुम्ही या रंगांपैकी कोणतीही साडी तुम्ही घालू शकता. तर आता संक्रांतीच्या दिवशी आपण अशा जे बांगड्या म्हणा किंवा साड्या ह्या वेगवेगळ्या आपण घालत असतो. यामुळे काय होतं की आपले शरीर उबदार राहते. त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करू शकता, जेणेकरून थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं. गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. यामुळे या रंगाचं महत्त्व अशा पद्धतीचं दिलं जातं. तर आता तुमच्याकडे जर या रंगाच्या साड्या नसतील तर यापैकी जर इतर कोणता रंग असेल तर तुम्ही तो रंगसुद्धा घालू शकता. पण मकर संक्रांत देवीने ज्या रंगाची साडी घातली आहे तर त्यामध्ये पिवळ्या रंगाची साडी जी आहे, तर यावर्षी मकर संक्रांत देवीने या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी चुकूनही घालू नका. त्यामुळे इतर रंगाची जर साडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही इतर कुठलाही रंग संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकता. आता काळा रंग हा जो आहे तर काळोख्या मोठ्या रात्रीला या रंगाचे वस्त्र नेसून जे आहे तर तो निरोप दिला जातो. तर मग दुसरं जे वैज्ञानिक कारण म्हणजे की या रंगाच्या वस्त्राचं जर आपण जे आहे तर ते घातल्यानंतर उष्णता शोषून घेते, म्हणून मग मकर संक्रांती थंडीमध्ये येत असते. आता थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी म्हणा किंवा वस्त्र परिधान करण्याची परंपरा आपल्याकडे अशी आहे. तर आता आपल्याकडे काय होतं की बऱ्याच वेळा हा रंग नसतो, तर काही ठिकाणी काळा रंग वर्ज्य केला जातो पूर्णपणे. त्यामुळे तुमच्या इकडे जर अशी परंपरा असेल तर काळा रंग घालण्याची मकर संक्रांतीच्या दिवशी तर तुम्ही आवर्जून काळा रंग घालू शकता. पण काही भागांमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य केला जातो, अशुभ मानला जातो. त्यामुळे तुमच्या घरातील इतर वडीलधाऱ्या व्यक्तींना तुम्ही विचारून मगच तुम्ही हा जो रंग आहे काळा रंग तर तो घालू शकता. त्याचप्रमाणे ज्या नवीन लग्न झालेल्या महिला असतील तर त्यांची पहिली संक्रांत असते, त्यावेळेस मग त्या ठिकाणी पण काळ्या रंगाची साडी म्हणा किंवा इतर कुठल्याही रंगाची साडी, हलव्याचे दागिने घालून मग मकर संक्रांती साजरी केली जात असते. तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळ्या रंगाची जी साडी आहे तर ती चुकूनही नेसायची नाही. कारण की पिवळा रंग हा जो आहे तर अशुभ रंग नाही हा, पण यावेळेस मकर संक्रांत देवीने ज्या वस्त्रांची साडी घातली आहे ज्या रंगाची, तर ते रंग मग घातला जात नाही, तो रंग वर्ज्य मानला जातो. म्हणून मग घरामध्ये लहान मुलं असतील किंवा मोठी व्यक्ती असतील तर त्या इतर व्यक्तींना पण हा रंग वर्ज्य केला जातो. पण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की हळदी कुंकूमधील हळद असते, सोन्याचे दागिने असतात, तर ते मग आपण वापरू शकतो का? तर हरकत नाही, आपण ते वापरू शकतो. फक्त पिवळ्या रंगाची साडी ही परिधान केली जात नाही. लहान मुलं असतील किंवा इतर घरातील व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींना सुद्धा पिवळ्या रंगाचं जे महत्त्व आहे तर ते महत्त्व अशा पद्धतीचं सांगितलं गेलं आहे. तर आता फक्त हा जो पिवळा रंग आहे फक्त मकर संक्रांतीपुरता पिवळा रंग तेवढा वर्ज्य केला आहे. तर बऱ्याच वेळा असा प्रश्न पडत असतो की आपण मग वर्षभर घालायचा का नाही? तर असं नाही की फक्त संक्रांतीच्या वेळेस मग पिवळा रंग हा वर्ज्य केला जातो. कारण की देवीने जो रंग परिधान केला आहे तर त्या रंगाची फक्त साडी घातली जात नाही. म्हणून तुम्ही मग तुमच्याकडे इतर रंगाची साडी असेल तर तुम्ही आवर्जून घालू शकता. तर तुम्हाला पूर्णपणे माहिती समजलीच असेल की संक्रांत कशावर आली आहे, कोणता रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे, कोणत्या रंगाची साडी घालायची नाही, काय करायचं आहे, काय करू नये. तर याबद्दलची माहिती समजलीच असेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.